ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. आपण 18वा अध्याय नुकताच सुरू केलाय, तर त्याचा आज गोषवारा श्यामाताई म्हणे. श्यामाताई, जमलं ना पूर्ण तुम्हाला? हो हो. ओके. 15वा अध्यायाचा हो. आपल्याला निलिमाताईंनी 15व्या अध्यायाचा सारांश खूप छान समजावून सांगितला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मी आजच्या गोषवाऱ्याला सुरुवात करते. 15व्या अध्यायात श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुच्या मानसपूजेपासून सुरुवात करतात. प्रथम आपल्या हृदयाचा चौरंग करून त्यावर श्री गुरुचे चरण स्थापन करू. यात चौरंगाचे 4 पाय म्हणजे आत्मानात्म विवेक, वैराग्य, समाधी षटक व तीव्र मुमुक्षा. हे जर नसतील तर विषयांच्या आठवणीने श्री गुरुचे चरण कमल हृदयात दृढ होऊ शकत नाहीत. सर्व इंद्रियांना एकवटून त्यांचे व्यापार या चरणांवर अनन्य भावाने समर्पण करू. विषय वासना नाहीशी झाली तरच श्री गुरूंच्या ठिकाणी खरे प्रेम जडते. शुद्ध, सात्विक आणि स्वच्छ या वासना हेच सुवासिक चंदनाचे बोट त्यांच्या चरणांच्या ठिकाणी लावू. अलंकाराने जशी शोभा येते तशीच प्रेमाने केलेल्या सेवेला शोभा येते. तसे प्रेमरूपी सोन्याचे पैंजण घडवून ते श्री गुरूंच्या सुकुमार चरणांवर घालू. अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरूविषयीचे दृढ प्रेम हीच कोणी जोडवी ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू. आनंदरूपी सुवासाने युक्त अशी अष्टसात्विक भावाची कळी उमलली तेच अष्टदळात्मक सात्विक भावरूपी कमळ त्यांच्या चरणावर वाहू. देहादिकांच्या ठिकाणी असणारा अहंकार हाच कोणी एक धूप तो जाळू. या सात्विक सुखाचा भोगता न होता तिथे सर्व एक श्री गुरुच आहेत या अद्वैत बुद्धी दीपाने गुरुचरणांची आरती करू. त्यांच्याशी समरस होऊन त्यांचे चरण पोटाशी कवटाळून धरू. आपले शरीर व प्राण यांच्या पादुका करून श्री गुरु चरणी घालून भोग आणि मोक्ष दोन्ही ओवाळून टाकू. श्री गुरुचरण सेवेने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक व्हावा अशी गुरुसेवा माझे गुरु माझ्याकडून करून घेत आहेत. सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे पूर्व दिशा ज्याप्रमाणे जगाला प्रकाशाचे ज्ञान देते, त्याप्रमाणे ज्याच्यावर सद्गुरु कृपा झाली आहे
तो आपल्या बोलण्याने श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी अर्पण करतो. सद्गुरु कृपेचा वरदहस्त मिळवलेली वाणी शब्दरूपाने देवाचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याचे समाधान मिळवून देऊ शकते. अशा प्रकारे जे ज्ञानाने आणि ध्यानानेही मिळवता येत नाही असे जे निर्विषय ब्रह्म, त्याचाही साक्षात्कार सद्गुरु कृपा प्राप्त झालेली वाणी शब्दाने देऊ शकते. माझ्या सद्गुरूंनी आपल्या सर्व ज्ञानाचा साठा माझ्या हवाली केला आणि ज्ञानोबाचा ज्ञानदेव केला. ज्याप्रमाणे तृषार्थ चातकाच्या चोचीत पाण्याचा एक थेंब पडावा म्हणून मेघ वर्षाव करून त्याला हवा असलेला अमृतबिंदू पाडतो, त्याप्रमाणे माझ्या सद्गुरु रूप मेघाने या ज्ञानोबा रूप चातक पक्षाकरता असाच ज्ञानाचा वर्षाव केला आहे आणि मला तुम्हा संत सज्जनांपुढे आणून बसवले आहे. ज्यावेळी ईश्वराच्या इच्छेत अन्न देऊन एखाद्याची भुकेची वेळ भागवायची असते, त्यावेळी आधणात बारीक वाळू घातली असताही तिचे अमृततुल्य तांदूळ होतात. श्री गुरूंनी अंगीकार करून ब्रह्मबोध केला असता नामरूपाच्या ठिकाणची जगत स्वरूप अविद्या भ्रांती नाहीशी होऊन एका शुद्ध ब्रह्माचाच हा नामरूपात्मक विलास होय असे कळून येते. संपूर्ण दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद प्राप्ती होणे यालाच वेदांतात मोक्ष म्हणतात. अशा रीतीने श्री गुरूंनी आपला म्हणून मनुष्याचा अंगीकार केला असता त्याचा संपूर्ण संसारच मोक्ष स्वरूप होऊन जातो. श्रीकृष्णाने 14व्या अध्यायात शेवटी असा निर्णय केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ करणारा स्वर्गाधिपती इंद्र होतो, त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले तोच मुक्त होऊ शकतो. ज्याप्रमाणे डोळस माणसाला सूर्याचा प्रकाश उपयोगी पडतो, त्याप्रमाणे ज्ञानानेच मोक्षाची योग्यता प्राप्त होते. ते ज्ञान चित्तात दृढ ठसेल असे मन प्रथम शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून वैराग्य वाचून ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान चित्तात दृढ ठसू शकत नाही. वैराग्य म्हणजे विषयाचा तिटकारा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चित्तात अखंड विषयाचेच प्रेम व ध्यान राहत असल्यामुळे कितीही ब्रह्मविचार केला तरी तो चित्तात ठसत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान दृढ होत नाही असे भगवंताने येथे सांगून ठेवले आहे. आता हे वैराग्य अंतःकरणात कशा रीतीने ठसेल हे पुढे भगवंतांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे स्वयंपाक विषाने तयार झाला असे जर जेवणाऱ्याला कळले तर तो जसा ताट सोडून जातो, त्याप्रमाणे संसाराची अनित्यता किंवा क्षणभंगुरता मनात पक्की ठसली की वैराग्य स्थिर होते, आपणहून चित्तात स्थिर होते. मन आणि वैराग्य यांची अखंड मैत्री जमते. म्हणून हा संसार कसा अनित्य व मिथ्या आहे ते आरंभी भगवान अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाने सांगतात. जेव्हा साधक आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा हा विश्वाचा आभास त्याला अडथळा निर्माण करतो. खर तर हा विश्वाभास दुःखरूप, मिथ्या व अशुची असूनही अज्ञानामुळे सुखरूप, सत्य आणि शुची रूपाने भासतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या या बुद्धीला स्थिर होऊ देत नाही. वर मुळे व खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाला अविनाशी अश्वत्थ वृक्ष म्हणतात. ऋग्वेदादी वेद हे त्याची पाने असून जो त्या अश्वत्थ वृक्षाला जाणतो तो वेदविद म्हणजे वेद जाणणारा ज्ञानी होय. हा जगत वृक्ष इतर वृक्षांसारखा कुऱ्हाडीच्या घावाने उन्मळून पडत नाही. हा भववृक्ष काल्पनिक किंवा भ्रांतिजन्य आहे. हे बुद्धीत लवकर ठसत नाही. संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे. संसार वृक्ष किती उंच आहे ते समजत नाही, पण खाली वाढलेला दिसतो. तो सगळीकडे व्यापलेला आहे. त्याला फळ व फुलं नाहीत. या संसार वृक्षाला खाली वर शाखांचे समुदाय पसरलेले दिसतात. परब्रह्म हे अद्वैत रूपाने सर्वत्र व्यापक असल्याने या संसार वृक्षाच्या सर्व बाजूला असून दृश्यरहित प्रकाशरूप व अद्वितीय आहे.
अशा या परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाच्या विविध गोष्टी कल्पिल्या असता ती नामरूपे उपाधी होऊन संसार रूप भासतात. परब्रह्म वस्तू केवळ ज्ञानरूप असून ते सूक्ष्म व सुखाने भरलेले आहे. याप्रमाणे जे सत्य ब्रह्म तत्व ते या संसार तरुचे ऊर्ध्व मूळ अधिष्ठान आहे. ऊर्ध्वाचे ठिकाणी या वृक्षाचे मूळ जी माया ती अंकुरित होते. ही माया किंवा अज्ञान वस्तुतः नसून ती जीवाची नुसती कल्पना आहे. म्हणून जे काही नामरूपात्मक भासते ते सच्चिदानंद परब्रह्माहून भिन्न जड विनाशी जगत नसून सच्चिदानंद परब्रह्मच आपल्या ऐश्वर्य शक्तीने प्रगट झाले आहे. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी विचारहीन करते किंवा दिव्यापासून झालेल्या काजळीने दिव्याचा प्रकाश मंद होतो, त्याप्रमाणे जीव स्वतः मूळचा ब्रह्मस्वरूप असताना तो मी ब्रह्म जाणत नाही म्हणतो. या त्याच्या भ्रांतीला माया किंवा अज्ञान म्हणतात. या मायेचा किंवा भ्रांतीचा जीव अभिमान धरतो, पण ती परमेश्वराच्या सत्तेवर भासते. परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी माया आहे आणि जीवाने मी आपले आत्मस्वरूप न जाणणे हेच संसाररूपी अश्वत्थ वृक्षाचे मूळ धरणे होय. आपल्याला आत्मवस्तूचा बोध अथवा ज्ञान नाही असे जे जीवाला वाटते तोच संसार वृक्षाचा वर बांधला गेलेला कंद होय. म्हणजेच बीजभाव ही संसार वृक्षाची अव्यक्त दशा होय. असे गाढ अज्ञान ज्या सुषुप्ती अवस्थेत असते त्याला अंकुर भाव किंवा बीजभाव म्हणतात. तसेच त्याचाच परिणाम असणाऱ्या जागृती व स्वप्न या इतर दोन अवस्थांना फलभाव म्हणजे संसार वृक्षाची नामरूपात्मक व्यक्त दशा म्हणतात. झालं 88 ओव्यांपर्यंत केलं. हो, व्हेरी गुड. तुम्ही आता जे ह्याचं सांगितलं ना, माया आणि ब्रह्म, तेच ऍक्च्युअली मी बोलणार होते. मागच्या वेळी म्हटलं ना, त्याचे कीर्तीने वाचलेलं होतं, तर तो जो भाग होता ना त्याच्याबद्दलच मी बोलणार होते. पण तुम्ही खूप चांगलं सांगितलं. आपण काय म्हणतो की ब्रह्म आहे आणि माया आहे आणि मायेमुळे आपल्याला सगळे गुण आले. ओके, तर अद्वय म्हणजे अद्वैतातलाच एक भाग आहे. पण म्हणजे अद्वय आणि अद्वैत हे एकच आहे. पण जेव्हा तुम्ही अद्वैत म्हणता त्याचा अर्थ तुम्ही म्हणता द्वैत आहे आणि आता इथे द्वैत नाही असं तुम्ही म्हणता. त्या अर्थी तुम्ही द्वैत हे गृहीत धरता. पण जेव्हा तुम्ही अद्वय म्हणता तेव्हा तुम्ही म्हणता की नाही नाही, द्वैत कुठेच नाही आहे, सगळं एकच आहे. ही जी कल्पना आहे ती अद्वैतातून आलेली आहे आणि ती ज्ञानेश्वर महाराजांनी आता पुढच्या बऱ्याच ओव्यांमध्ये आपल्याला तो शब्द येणार आहे, अद्वय. तर अद्वय म्हणजे त्यांना म्हणायचं की अद्वैत पण नाही. म्हणजे अद्वैत म्हणजे तुम्ही म्हणता द्वैत आणि अद्वैत असे दोन भाग करताय तुम्ही. आम्ही तसं म्हणतच नाही. आम्ही म्हणतो सगळंच एकच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे. हा जो कॉन्सेप्ट आहे तो अवघड आहे खूप कॉन्सेप्ट समजायला, पण तो त्यांनी इथपासूनच सुरू केला, या 15व्या अध्यायापासून. जर का आपण ओव्या पाहिल्या तर रोहिणी, जर का मला 43वी ओवी आहे त्याचा अर्थ तिथे आपण जर का सुरू केलं तर मग आपण पुढे जाऊ शकतो. मला ती ओवी सांगायची आहे सगळ्यांना. मी वाचून दाखवू का निलिमाते? हा, चालेल चालेल. त्याचा जो अर्थ आहे ना 43वा, त्याचा अर्थ तो तरुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो नाही, त्याचा म्हणजे ऍक्च्युअल अर्थ वाचतो. ऍक्च्युअल अर्थ वाचू. संसाराचं मिथ्यात्व म्हणजे ओके. आपण संसार मिथ्या आहे म्हणतो, हा, तर हा, त्याचं हा. त्यांनी दिलेला 43व्याचा. 43वी ना? हा, हो, तुम्ही नक्की 43वीच म्हणताय का? कारण त्याच्या 43व्या ह्याच्यात ते 42 म्हणतायत, म्हणतात, 43 संसाराचे मिथ्यात्व सिद्ध हा, करून तेच अहंतेला तेच. ब्रह्मरूपाच्या ठिकाणी स्थान प्राप्त होण्याकरिता हा 15वा अध्याय आहे. एक्झॅक्टली. एक मिनिट थांब. जगन मिथ्यात्व. हा, हे आपल्याला सांगायचंय की आपण जे म्हणतो की ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या, तर ते जे मिथ्या जर का तुम्हाला कळलं आणि सगळीकडेच तुम्हाला ब्रह्म दिसायला लागलं, तर ती जी कॉन्सेप्ट आहे तू आता इथपासून
त्यांनी इथे सुरू केली आहे. आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या ओळीत आहे की हा पुढचं वाचूया थोडक्यात. होण्याकरता हा पण थोडक्यात जगन मिथ्यात्वासह जीव ब्रह्मैक्य हा या 15व्या अध्यायाचा विषय आहे. हा आता हा मग तेवढंच मला सांगायचं होतं की याचा जो विषय आहे एवढेच ते 43व्या ओवीत तेच सांगितलंय. बरोबर आहे. हो. हा. आणि मग आता ते म्हणतात की पुढच्या 45 नंतर 46वी ओवी आहे त्याच्यामध्ये म्हणतात की स्वस्वरूप तुम्हाला जर का कळलं नाही हा ते पण प्लीज वाच. 46व्या ओवीचा ओके. अर्थ तिथेच खाली आहे. हो. अरे बाबा पंडुपुत्र अर्जुना, आपण आपल्या स्वस्वरूप ज्ञानाच्या घराकडे येत असताना, म्हणजे स्वस्वरूप प्राप्तीचा यथार्थ निश्चय करीत असताना जे हे नामरूपात्मक भ्रमकल्पित द्वैतमध्येच प्रतिबंध करीत असते. राईट. म्हणजे आपण नामरूपाचं जे जग आहे त्यामध्येच आपण गुंतलेलो असतो. ते सगळं मिथ्य आहे त्यांना म्हणायचं आहे. संसार जो आहे तो सगळा मिथ्य आहे. पण ही खूप पुढची कल्पना आहे. आपण तिथपर्यंत कधी अजून गेलेलो नाही. आपण ब्रह्म आणि माया याच्याच मध्ये होतो. त्याची पुढची त्यांची कल्पना आहे की तुम्ही जर का सगळीकडेच ब्रह्म म्हणता तर मग माया जी आहे ती आभास आहे अशी एक कल्पना आहे की जो काही आपण माया म्हणतो तो सगळा आभास आहे, ते सगळं खरं नाहीये अशी जी कल्पना आहे त्याच्याकडे आपण जातोय. आणि ते आपल्या पहिल्या श्लोकात सांगितलेलं होतं. पण ते वाचताना सुद्धा खूप अवघड गेलं असं मला वाटलं. म्हणून म्हटलं की तेवढं सांगायचं होतं. जाऊया पुढे. पण तुम्ही ते अद्वैत आणि अद्वय मधला फरक छान कळला, म्हणजे काय म्हणताय हा तुम्ही. राईट. अद्वैत म्हणजे तुम्ही म्हणताय की हा अद्वैत आहे आणि मग ते नाहीये ते अद्वैत आहे. पण जेव्हा ते अद्वय म्हणतात तेव्हा द्वय नाहीच आहे, दोन नाहीच आहे, एकच सगळं आहे. हा तर तो कॉन्सेप्ट आता त्यांनी इथे पुढे घेतलाय आणि खूप ठिकाणी येणार आहे तो शब्द. तुम्हाला दिसला की मला सांगा की अद्वय असा शब्द त्यांनी वापरलाय ज्ञानेश्वरांनी. ओके. रोही ही पांडली ती आली आहे का भेटली? नाही येत. तिने उशिरा येणार मेसेज केला होती. की थोडी उशीर येते. मग मी असं नाही, करू का? आली आहे? मी पहिल्यापासून आहे, मला शेअर करता येत नाहीये. ओ नाही रोहिणीताई नाही. हा केतकी म्हणत होते मी. इतकी पण रोहिणीताईंना शेअर नाही करता येते. अलाउ हा, शेअर करण्याची परमिशन. हा, आता येतं. एक मिनिट. आता येते ना. हा नाही केतकी आता वाचणार आहे ना म्हणून म्हणत होते की आली का. पण ते केतकी आली आहे का? कुणाला तरी वाचायला लागेल. नाही, मी काय म्हणते, ती थोडी उशिरा येणार आहे, तर केतकीचं मी वाचते आणि माझं मग केतकी वाचेल. आम्ही दोघीच आज वाचणारे आहोत फक्त. ओके चालेल चालेल. आणि तुला माहिती आहे कुठे थांबायचं. हो हो. ओके चालेल. मग तिने मला वाटतं 88 पर्यंत आपण गेल्या वेळी ओके केलं ना. ओके हा, वाचू. हो वाच. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात. इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्या सुषुप्तीरूप अंकुराची फलावस्था असे म्हणतात. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत या स्वरीलप्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वांस कारण रोहिणी आणखी थोडं मोठं करतेस का? थँक्यू. चालेल. खाली बघा, ह्या बाजूला आहे, राईटला बॉटमला. हा या दिस इज गुड. अजून थोडं वरती. 89 न जरा वरती केलं तर. ओके. इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्या सुषुप्ती रूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. वेदांतामध्ये
प्रतिपादन करावयाच्या भाषेत यास वरील प्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वांस कारण अज्ञान आहे. त्या उपाधिरहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवितात. मग अपार असे निरनिराळे देह खाली चहूकडे अंकुर घेऊन खोल जातात. असे जे संसार वृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले, म्हणजे मग अग्राचे जुंबाडेच्या जुंबाडे खाली येतात. त्या जुंबाड्यात चिद्वृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महत्तत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. मग त्या पानास सत्व रज तमात्मक जो 3 प्रकारचा अहंकार आहे, तोच खाली मुख असलेला असा 3 पानांचा एक शेंडा फुटतो. तो त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो. तेव्हा टवटवीत अशी मनाची डहाळी वाढावयास लागते. याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकार रूपी लहान लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश, वायू, तेज, उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटतात. त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिय व सूक्ष्म विषय ती ढगांचे शेवटास असलेली व पूर्णपणे न उमललेली, लुसलुशीत, एकासारखी एक नसलेली अशी पाने व्यक्त होतात. तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयांविषयीच्या आशेचे कांडे तयार करते. शरीरातील किडे का? मला वाटलं किडे आहेत. आशेचे किडे कळत होते. सॉरी काय शब्द होता? माझ्या पुस्तकात किडे लिहिले. हा शेवटचा शब्द कांडे लिहिलंय. बरोबर. कांडे. हा. हा. माझ्या इथे किडे आहे. ओरे. असं ते. म्हणजे काय होतं आपल्याला कळलं, काय नवीन काय निघतं ते. ओके. हम्म. शरीरातील त्वगेंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरांपर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. यानंतर रूपविषयाची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षुरिंद्रिय लांबलचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसविषयरूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली, म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. याप्रमाणे महत्तत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. फार काय सांगावे, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान, जी शिंप तेवढेच भासते, अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने होते. जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व परिवार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तऱ्हेने हा भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय तेही येथे सांगण्यात येईल. ऐक. तर श्व म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही.
म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगांचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही, अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे. म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो. म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात. आणि अश्वत्थ या नावाने स्वभावतः पिंपळ असे म्हणतात. परंतु भगवंताचा तसा अभिप्राय नाही. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ ही उपमा दिली असती तरी सुद्धा ती मला चांगली पडली असती. परंतु ते राहू द्या. आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे? म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते. आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे. परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात. या योगाने तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो. परंतु त्याचे ते परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी म्हणजे समुद्राशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते. त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही. म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो. पुण्यात्मक पुण्य संचय करतो. राईट. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो. अथवा रथाचे चाक अतिवेगाने फिरत असताना ते फिरते असे न दिसता जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते त्या योगाने त्या ठिकाणी गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे कळत नाही. उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रळय काळच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते, तोच कल्पाच्या आरंभास ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभास सृष्टीचे समुदाय उत्पन्न होतात. कांड्यांमागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो त्याप्रमाणे एका मनूच्या काळापुढे दुसऱ्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. कलियुगाच्या अखेरीस 4 युगांचा जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ किंवा बोलावणे होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो हे कळत नाही, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांमागून झुळका वाहत असल्यामुळे त्याचा जोड कोठे आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही. या संसार वृक्षाचा देहरूपी अंकुर त्याला संसार वृक्षाला फुटतात
अशा तऱ्हेने या संसार वृक्ष अव्यय किंवा अविनाशी आहे असा वाटतो. जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वाहत येत असलेले पाणी मिळत असते, त्यामुळे पाहणारच तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात. अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या वेळा अवकाशात लाट कोट वेळा घडते व मोडते, परंतु ते लाटांचे कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात चलाखीने कावळा फिरवीत असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते. याप्रमाणे संसार वृक्षाचा अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. हे राहू दे. अंधारामध्ये कोलती फार जोराने फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते. किती उदाहरणं दिली आणि त्यांनी. काय सुंदर दिलं ग, म्हणजे असं वाचत राहावं असं वाटतं. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचिला जात आहे, हे जगास न कळल्यामुळे वेडे लोक याला अविनाशी असे मानतात. परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते, या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशवंत भास मात्र आहे असे ज्याने जाणले, अर्जुना त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. सर्व प्रकारच्या योगांच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे, ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल? आता याच्यामध्ये ना आपल्याला संसार वृक्ष म्हणजे काय आहे ते आपल्याला त्यांनी सांगितलं, आणि त्याचं वर्णन आणि किती उपमा दिली आहेत त्यांनी. आणि ते कशामुळे मला आपल्याला वाटतं की त्यांनी म्हटलं चित्त, अहंकार, बुद्धी, चित्त, अहंकार, आणि याच्यामुळे ही जी 5 गोष्टी आहेत त्याच्यामधून आपल्याला ते असं वाटतं की हा म्हणजे नेहमी राहणारा असा वृक्ष आहे, पण तो तसा नाहीये, कारण त्याच्यात सतत बदल होतो. खरंच आहे ना की कितीतरी लोक जन्मत असतात आणि कितीतरी लोक मरत असतात या जगामध्ये, पूर्ण जगामध्ये म्हटलं तर त्याचं काय आपल्याला कळत नाही ना. त्यामुळे असं वाटतं की जेव्हा जगामध्ये लोकसंख्या आहे ती तशीच्या तशीच आहे, तसं नाहीये ना, कितीतरी बदल त्याच्यात होत असतात. आणि नाही, पण त्यांचं मला ते खूप आवडलं. म्हणजे स्पीड आणि स्थिर असणं, म्हणजे भयंकर स्पीड असल्यामुळे आपल्याला ते स्थिर दिसते एखादी गोष्ट. ते त्यांनी किती छान सांगितलं. म्हणजे आपण इव्हन अशी उदबत्ती धरली किंवा काही जोरात फिरवल्यावर आपल्याला तो गोल दिसतो आणि आपल्याला वाटतं तो गोलच आहे, पण ते खरं फिरवत असतं. ते किती सुंदर सांगितलंय ना फार त्यांनी. सुंदर आहे, फार सुंदर आहे. कितीतरी आणि तशी उदाहरणं दिलीत त्यांनी. खरंच आहे. आणि इथे आधी त्यांनी सांगितलंय की महत्त्व मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्याच्यापासून सगळं निर्माण होतं त्याला त्यांनी महत्त्व म्हटलंय, ते सांख्यामधून आलेलं आहे. तर त्याच्यापासूनच त्यांनी म्हटलं की माया. माया, आणि मायेमधून महत्त्व, आणि नंतर मग त्याच्यापासून बाकी सगळं निर्माण होतं. ओके, आता आपण ओव्या वाचूया. 88 पासून 88 पासून, म्हणजे जरा वरती ना. हा. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती, येर स्वप्न हन जागृती हा फळभावो तयाचा. ऐसी यया वेदांती
निरूपण भाषा प्रतीती परी ते असो प्रस्तुती अज्ञानमूळ ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचिती मुळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणियांचे बेचळ अधिदावी तेथ चिद्वृत्ती पहिले महत्तत्व उमलले ते पान वाल्हे दुल्हे एक निघे मग सत्वरजतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवणा अधुमुखू डीरू फुटे तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी तेथे मनाचे डाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची आगाढिका विकल्प रस कोवळिका चित्त चतुष्ट डाहाळिका कोंभे जेतो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक महाभूतांचे सारोख सरळे होती तैसींची श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे उमळती गा तेथ शब्दांकुरवरी पडी श्रोत्रावाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे पाठी रूपपत्र पेलो वेली चक्षुलांबते कांडे घाली तेथ व्यामोहता भली पहाळी जाय आणि रसाचे आंगवसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आरतींची असोसे निगती बेंचे तैसेची कोंभेले निगंधे घ्राणाची डिरी थाऊ बांधे तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा एवं महद्दहं बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची या अवधी सासनीजे किंबहुना इही आठे आंगी हा अधिक फाटे परी शिंपीची येवढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे निपैसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञानमूळ आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादी आरवसे अधोशाखा आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परिसहो येथे सांगीजेल तरी श्व म्हणीजे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणू मेघू होय नानावर्णू का विजू नसे संपूर्ण निमेष भरी का कापतया पद्मदळा वरिलिया बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणूनी यया ते म्हणती अश्वत्थू हा आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्रावो नव्हे श्रीहरीचा एरवी पिंपळू घडता विखी मिया गती देखिली असे नेकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज म्हणूनी हा प्रस्तुतू अलौकिकू पर्येसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोलिजे हा आणि कही एकू थोरू यया अव्ययत्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा असे जैसा मेघांचे नितोंडे सिंधू एके आंगे काढे आणि नदी येरीकडे भरतीची असती तेथ बोहटे नाचडे ऐसा परिपूर्णची आवडे परी ते फुली जवन उघडे मेघा नदींची
ऐसे या रुखाचे होणे जाणे, न तर्के होते नि वहिलेपणे. म्हणूनी लोकू याते म्हणे, अव्ययू हा. एरवी दानशिळू पुरुषू, वेचकपणेची संचकू. तैसा व्ययेही हा रुखू अव्ययो गमे. जाता वेगे बहुवसे, नवचे का भूमी रुतले असे. रथाचे चक्र दिसे जिया परी, तैसे काळातिक्रमे जे वाळे. ते भूतशाखा जेथ गळे, तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक. परी एकी केधवी गेली, शाखा कोडी केधवा झाली. हे नेणवे जेवी उमलली, आषाढ अभ्रे. महाकल्पाचा शेवटी, उदेलिया उमळती सृष्टी. तैसेची आणिखेचे दांग, उठी सासिन्नले. संहार वाते प्रचंडे, पळती प्रळयांतींची सालडे. तव कल्पादीची जुंबाडे, पाल्हे जती. रिगे मन्वंतर मनू पुढे, वंशावरी वंशांचे मांडे. नाही, नाही, जैसी वंशाव इच्छू पांडे. वृद्धी एक मिनिट. कांडे न कांडे. सॉरी, वंशावरी वंशाचे मांडे असले. मांडे. या एकामागून एक नवीन नवीन वंश तयार आणि आहे. मग जैसे. जैसी इक्षु वृद्धी कांडे न कांडे, जिंके जेवी. कलियुगांती कोरडी, चहुयुगांची साले सांडी. तव कृतयुगाची पेली देवडी, पडे पुढती. वर्तते वर्ष जाये, ते पुढिला मुळहारी होये. जैसा दिवसू जातकी येता आहे, हे चोजवेना. जैशा वारियाचा झुळका, सांदा ठाऊवा नव्हे देखा. तैसिया उठती पडती शाखा, नेणो किती. एकी देहाची डिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसेनी भवतरू हा वाटे, अव्ययो ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेची आणिक मिळे मागे. तेवी असतची असी जे जगे, मानिजे संत. का लागोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे. ते नेणतया तरंगू आवडे, नित्यू ऐसा. वायसा एके बुबुळे दोहीकडे, डोळा चाळीता अपाडे. दोन्ही आथी ऐसा पडे, भ्रमू जेवी जगा. पै भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमीसी जैसी जडली. ऐसा वेगातिशयो भुली, हेतू होय. हे बहु असो झडती, अंधारे भोवंडिता कोलती. ते दिसे जैसी आयती चक्राकार. हा संसार वृक्षू तैसा, मोडतू मांडतू सहसा. न देखोनी लोकू पिसा, अव्ययो मानी. पर्यायाचा वेगू देखे, जो हा क्षणिक ऐसा ओळखे. जाणे कोडी वेळा निमिखे, होत जात. नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असिले पण टवाळ. ऐसे झाड सिनसाळ, देखिले जेणे. तया ते गा पंडूसुता, मी सर्वज्ञू ही म्हणे जाणता. पै वाग् ब्रह्म सिद्धांता, वंद्यू तोची. योग जाताचे जोडले, तया एकासीची उपेगा गेले. किंबहुना जियाले ज्ञानही तेणे. असो बहु हे बोलणे, वाणी जेल तो कवणे. जो भवरुखू जाणे, उखी ऐसा. छान वाचलंस. मस्त. पुढचं खूपच इतकी आली आहे सुंदर, मला वाटतं. खूप छान त्यांनी हे दिले आहेत खरोखर. हो, छान आहे ते. ते इवन ते भोवरा जसा जमिनीवर फिरतो गरगर गरगर जोरात, आणि जर तो हळू फिरत असला तर आपल्याला कळतो की तो फिरतोय, पण इतक्या जोरात फिरतो तेव्हा असं वाटतं की तो असा उभाच्या उभाच आहे. त्याप्रमाणे इतकं हे क्षणभंगूर असून सुद्धा ते इतक्या जोरात फिरतंय
किंवा काय हम्म, बदलतंय, म्हणजे ते जग आणि आपल्याला वाटतं काहीच बदलत नाहीये, ते स्थिरच हम्म, आहे. हम्म, काय गंमत आहे खरंच, सुंदर. हम्म. हम्म. सुंदरच आहे आली आहे ते. ना ही केतकी, आली आहे ना? ओके, हो, ती मी आली. आले. हं. पुढचं मंत्र म्हणते ना, श्लोक म्हणते. हो. हम्म. अधश्रोर्ध्वः प्रसृतास्तस्य प्रसुता प्रसुतास्तस्य. प्रसृतास्तस्य हम्म, शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अघश्वमूलान्यनुसान्तानि संतताने. नुसान्ततानि कर्मानुबन्धानि मनुष्यलोके. हम्म. सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या या शब्दादी विषयरूपी पल्लवांनी युक्त अशा या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी, कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावली आहेत. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात. आणि खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंब्यांप्रमाणे मुळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो. असे जे आम्ही आरंभी ओवी 57 ते 60 मध्ये म्हटले होते ते आम्ही सोप्या भाषेत सांगतो, ऐक. तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळांनी महत्तत्वादिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पानं फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. परंतु प्रारंभी तर स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज हे मुळांपासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. हे या लक्षात आलं ना की हे 4 प्रकारचे प्राणी आपण म्हणतो. तर श्वेतच म्हणजे ते घामावर निघतात असं म्हणतो आपण. आणि श्वेद म्हणजे घाम. आणि जारज जारज म्हणजे मॅमल जे आपण म्हणतो ते. आणि नंतर मग अंडेज जे अंड्यातून निघतात ते. आणि उद्भिज काय बरं मला बघायला पाहिजे. तर असे 4 प्रकारचे आपण जे प्राणी म्हटलं होतं तेच ते आपल्याला इथे सांगतात. या बरोबर. एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळेला जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे उत्पन्न होतात. मग सांगितलेल्या 4 खाणीरूप सरळ शाखांना आणखी सृष्टीरूप डहाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूप आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. स्त्री, पुरुष व नपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस अंगी असलेल्या कामादिक विकाराच्या ओझ्याने एकमेकांवर आदळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकांमध्ये गुंततात व गुणक्षोभाचे उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. तेव्हा गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्ववर मूळ आहे ज्याचे असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात. त्या मनुष्यरूपी शाखावरही नसतात व खालीही नसतात. तर मधल्या भागातच त्याची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली
अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात हे कळत नाही. त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे संसार वृक्षाची देहरूपी शुष्क काष्ठे गळून पडतात. तोच पुढे नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि नैसर्गिक आकर्षतेने सुशोभित झालेली ही शब्दाधिक विषयरूपी पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्यास या संसाररूपी वृक्षाच्या ठिकाणी मनुष्यलोक म्हणायचा प्रचार आहे. त्याचप्रमाणे रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो. मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. तेव्हा याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांची नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. निषिद्ध कर्मरूपी खूण असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे अमुक आहेत असे सांगतात, तर ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. दुसऱ्याच्या नाशाकरता जारण मरण प्रतिपादन करणारी जी शस्त्रे ही कोणी पाने त्या पानांसह वासनारूप वेल विस्तारतात. मागील ओवीत सांगितलेल्याप्रमाणे जो वासना वेली विस्तारतात तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. म्हणजे श्रेष्ठ योनीतून नीच योनी जन्म प्राप्त होतात. तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निकृष्ट पापयोनी रूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. पशुपक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप ह्या आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात. परंतु अर्जुना, तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगाच्या ठिकाणी नित्य नवा नरक भोग हीच फलाची प्राप्ती होते आणि तेथे हिंसा व मैथुन या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कामांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादी निषिद्ध कर्मांचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात. ज्या माणसांमध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झाला आहे ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस वृक्ष, गवत, लोखंड, माती आणि दगड अशा जड योनीत जातात. तेथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच. अर्जुना, ऐक, याप्रमाणे या संसार वृक्षाच्या खालच्या शाखेची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते. म्हणून इथे मनुष्य थांबूया आपण हं. आणि ओव्या वाचून. कारण 8:55 झाले. त्याच्या ओव्या वाचू आपण. प्राण्यांचं सगळं सांगता येते, त्यामुळे इथे थांबू. हं.
मग ययाची प्रपंच नाही कुठून सॉरी बरोबर आहे, बरोबर आहे. 44च ना. हम्म. मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा डाहाळिया जाती उपमा ऊर्ध्वा हि उजू आणि अधि फाकली डाळे तिये होती मुळे तयाही तळी पघळे वेल पालवू ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो तरी बुद्धमुळे अज्ञाने महादिकी शासने वेदांची थोरवणे घेऊन या परी आधी तव स्वेदज जारज उद्भिज म्हणिज हे बुडवनी महाभुज उठती चारी यया एकैकाचेनी आणगटे 84 लक्ष फुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंघ होती प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डाहाळिया आड फाटती माळिया जातीचिया स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्तिभेदांचे टके आंदोळती आंगिके विकार भारे जैसा वर्षा काळू गगनी पाल्हे जे नवघनी पाल्हे जे नवघनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय मग शाखांचेनी अंग भरे लवोनी गुंफती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदयजती तेथ तेणे अचाटे गुणांचेनी झडझडाटे तिही ठाई या हा फाटे ऊर्ध्वमूळ ऐसा रजाचिया झुळका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती तिया ऊर्ध्वीना अधि माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांचिया तेथ विधी निषेधी सपल्लव वेद वाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव आणि ती तया अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे तेथ क्षणिके पदांतरे इह भोगांची तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लोभे खांकरेजती शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेणो किती तेवीची भोगक्षये मागिले पडती देहांची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची आणि शब्दादिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लव नवे नीचची होती ऐसे रजो वाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो एथरूढे मनुष्य लोकू तैसाची तो रजाचा वारा नावेक धरी वोसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो तेवढा याची मनुष्य शाखा नीच वासना आधी देखा पाल्हे जती डाळुका कुकर्माचिया अप्रवृत्तींचे खणुवाळे पोक निघती सरळे घेत पान पालव डाळे प्रमादाची बोलती निषेध नियमे जिया रुचा यजुसामे तो पाला तया घुमे टके यावरी प्रतिपादती अभिचार आगमजे परमार तेही पाणी घेता प्रसर वासनावेली तव तव हाती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भूलोनिया पशुपक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आड शाखा निकर थोरावती
परी ऐषा शाखा पांडवा सर्वांगी नित्यनवा निरय भोगयावा फळाचा तो आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधुरी जन्मवारी आगारी वाढतीची असे ऐसे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण इहा खांदिया तेवी जण फळे ही हेची अर्जुना या आवधारी मनुष्या लागोनी इया परी वृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची म्हणोनी जी मनुष्य डाळे येची जाणावी आधीची मुळे जे येथुनी मग पघळे संसार तरू एरवी ऊर्ध्वींचे पार्था मुद्दल मूळ पाहता आधीचिया मध्यस्था शाखा इया परी तामसी सात्विकी आपण सुकृत 74 पर्यंतच झालंय वाचायचं का? होतं ना? हा, आपण मला झालंय. वाटतं, हो. आपण या. वाचलं अर्थ. आय थिंक 74 पर्यंतच वाचलं होतं. चालेल, थांबूया आता. थँक्यू. आम्ही थोडं बदललं केतकी, कारण आधी तिने तुझं वाचलं आणि म्हणून तुला तीच वाचायला लागलं. हो हरकत नाही. सॉरी, मी उशिरा आले. हा नाही, थोडं ठीक आहे, हरकत नाही. माधवीने वाचून घेतलं त्या तो भाग. चला सुरू करूया माधवी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.